नमस्कार सर्वांना। संपूर्ण भारतात महिलांसाठी वटपौर्णिमा सणाचा दिवस हा विशेष महत्त्वाचा असतो। हा दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने महिलांना छान नटता थटताही येतं, तेही अगदी छान पारंपरिकरित्या। या दिवशी 16 शृंगार आणि नटण्याचे एक वेगळेच महत्त्व असते। ज्याचं वटसावित्री पूजेचं पहिलं वर्ष असेल त्यांच्यासाठी तर हा सण जास्त महत्त्वपूर्ण असतो, कारण या सणाच्या निमित्ताने माहेरकडून खास साडी आणि वाण येतं। चला पाहूया या खास सणासाठी तुम्हाला कसं छान तयार होऊन मनमोहक लुक मिळवता येईल। लाल बनारसी साडी। विवाहित महिलांसाठी वटसावित्रीचे व्रत विशेष आहे, त्यामुळे या दिवशी लाल रंगाची साडी नेसणे शुभ असते। लाल रंग लक्ष्मीचे प्रतीक आहे। विशेषतः लाल रंगाच्या बनारसी साडी तुम्ही खूप सुंदर दिसाल। वी नेक ब्लाउज आणि अंबाड्यासोबत साडी जोडून नो मेकअप लुक करा। टिप: लाल बनारसी साडी सोबत सोन्याचे झुमके चांगले दिसतात। बन मध्ये गजरा घाला, यामुळे तुमची हेअरस्टाईल छान दिसेल। पिंक सिल्क साडी। गुलाबी रंग बहुतेक स्त्रियांना सुंदर दिसतो। वटसावित्रीच्या दिवशी तुम्ही गुलाबी रंगाची साडी घालू शकता। साडीच्या लुक मध्ये आकर्षकपणा आणण्यासाठी वेगळ्या रंगाचा ब्लाउज घाला। सिंदूर बिंदीने जोडलेली गुलाबी बांगडी बनवा। टिप: तुम्ही सिल्क साडी सोबत मोत्याचे दागिने घालू शकता। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साडी सोबत कंबरपट्टाही घालू शकता। हिरवी साडी। हिरवा रंग उत्साहाचे प्रतीक आहे, म्हणून वटसावित्रीला हिरवी साडी घालावी। या रंगाची साडी गोरी आणि गडद रंगाच्या स्त्रियांना खूप सुंदर दिसते। साडी सोबत चुडा आणि सोन्याचे झुमके घाला। हलका मेकअप करा। टिप: तुम्ही त्यासोबत फुल स्लीव ब्लाउज घालू शकता, यामुळे तुमचा लुक खूप शोभिवंत होईल। नऊवारी साडी। नऊवारी साडी ही आपली पारंपरिक साडी आहे, जी आपल्या मराठी संस्कृतीचा प्रतीक आहे। आजही नऊवारी साडी सणवार आणि लग्नात पहिली पसंती मिळते। वटसावित्रीच्या पूजेसाठी तुम्हाला एकदम पारंपरिक आणि सुंदर लुक हवा असेल तर नऊवारी साडी नेसणे मस्ट आहे। जर तुम्हाला नऊवारी साडी नेसता येत नसेल तर रेडीमेड नऊवारीचा ऑप्शनही आहे। छानपैकी नऊवारी साडी नेसून वडाची पूजा करताना तुमचे फोटो नक्की छान येतील यात शंका नाही, कारण या साडीमुळे आपल्यात एक वेगळाच ग्रेस प्राप्त होत असतो। खणाची साडी। जर तुम्हाला नऊवारी साडी नेसणे शक्य नसेल तर सध्या ट्रेंडमध्ये असलेली खणाची साडी तरी नक्की नेसा। खणाची साडी ही वजनाला हलकी आणि वापरायलाही सहज असते। खणाच्या साडीमध्ये सध्या खूप छान व्हरायटी पाहायला मिळत आहे। तसेच खणाच्या साडीने तुम्हाला पारंपरिक लुकही मिळेल। सिल्क किंवा इतर साड्यांपेक्षा पावसाच्या दिवसात खणाची साडी कधीही कम्फर्टेबल नाही का? तुम्हाला खणाची साडी नेसायची नसल्यास खणाचा कुर्ता किंवा खणाचा वन पीसही घालता येईल। नथीचा नखरा। आता साडी नेसली म्हटल्यावर नथ घालणे तर आलंच। तुम्ही नऊवारी नेसली असो वा पाचवारी, तुमच्या लुकला चारचांद लावण्याचं काम नथ नक्कीच करेल। नेहमीच्या नाकातल्या चमकीपेक्षा नथीमुळे तुमचा लुक लगेच बदलतो। नथीचे वैशिष्ट्य म्हणजे की कोणत्याही आउटफिट अगदी हिट दिसते, जसं नऊवारी असो, कुर्ता असो व ट्रेडिशनल खणाचा वन पीस। नथ प्रत्येक आउटफिटवर सुंदरच दिसते। रंगबिरंगी बांगड्या। पारंपरिक नटणं म्हणजे बांगड्या घालणे हे आलंच। तुमच्याकडे हिरव्या बांगड्या नसतील तर नो प्रॉब्लेम, तुम्ही साडीला मॅचिंग बांगड्याही घालू शकता। यामुळे तुमचा लुक जास्त छान दिसेल। दागिने। आता छान लुक मध्ये चारचांद लावण्यासाठी दागिने तर घालायलाच हवेत। शृंगाराच्या संकल्पनेत दागिन्याचे महत्त्व फार आहे। सुवासिनीची ओळख म्हणजे तिचे दागिने होय। दागिन्यांमध्ये कानातले, झुमके, बुकडी, गळ्यातली हार, पायातली पैंजण आणि कपाळावरची नाजूक चंद्रकोर किंवा टिकली ही तुमच्या सौंदर्यात नक्कीच भर टाकेल। मेकअप। वटपौर्णिमेच्या दिवसात पावसाला सुरुवात झालेली असते, त्यामुळे तुम्हाला मेकअपही पावसाचा अंदाज घेऊन करावा लागेल। नॅचरल लुक्स असलेल्या मेकअप करणेही कधी उत्तमच असतं। पावसाच्या शक्यतेमुळे वॉटरप्रूफ मेकअपला पसंती द्या। बेसिक मेकअप सोबत तुमची साडी किंवा कुर्ता हा गोल्डन थीमचा असेल तर तुम्ही गोल्डन आय शॅडो लावू शकता। जर तुम्हाला हेवी मेकअप नको असेल तर छान आणि सोपं काजळ, मस्कारा आणि आयलाइनर लावा। तुमच्या आउटफिटला साजेशी टिकली लावायला विसरू नका। तसंच साडीच्या रंगाला कॉम्प्लिमेंट करणारी लिपस्टिक लावा। मग या वटपौर्णिमेला सुंदर आणि पारंपरिक लुकसाठी व्हिडिओमधल्या टिप्स नक्की फॉलो करा। तुम्हाला वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।